खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। श्रीकांतजी, परिस्थिती आता तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, जमाव पांगवलेला आहे, आता तरी स्थिती नियंत्रणात आली आहे का? आंदोलकांना आता शांत करण्यासाठी काय पावलं उचलली जातात? मला वाटतं सकाळपासून आता आंदोलन सुरू होतं आणि पोलिसांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न, सगळ्या सरकारकडून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री सतत लोकांना अपील करत होते आणि मला वाटतं जे काही ह्या केसमध्ये झालेलं आहे ती एक समाजाची विकृती आहे आणि मला वाटतं अशा विकृतीला ठेचलंच पाहिजे, त्याला कोणीही समर्थन करणार नाही। पण जसं पोलिसांकडे या गोष्टीची कंप्लेंट आली, पोलिसांनी मेडिकल करून त्याच्यावरती कारवाई केली, गुन्हेगाराला ताब्यामध्ये घेतलं आणि आता त्याच्यावरती SIT देखील नेमलेली आहे अशी माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांनी दिलेली आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या नराधमाला फाशी कशी मिळेल याच्यासाठी सरकार पूर्णपणे त्याच्या केसचा फॉलोअप लवकरात लवकर त्या चिमुकल्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी पाठपुरावा करत राहील। आंदोलकांची खरं तर श्रीकांतजी हीच मागणी होती। ते सकाळपासून त्यांनी जेव्हा त्याच्या ट्रॅकवरती होते, फाशी द्यावी, लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी तिथे ते ठाम होते। पण शेवटी त्यांनी मंत्र्यांनी सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, त्यामुळे त्यांना तिथे पांगवण्यात आलं। पण आता जमाव रस्त्यावरती चालला आहे, तर त्या अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? जमावासाठी काय आवाहन? मला वाटतं मी आता सकाळपासून पोलिसांच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे, CPच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। आता बऱ्यापैकी स्थिती जी आहे ही कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि लवकरात लवकर जी आपली लाईफलाईन आहे रेल्वे, ती गेले 10 तासापासून खोळंबली होती, ती देखील आता सुरू होईल। मला फक्त सगळ्या आंदोलनकाऱ्यांना, सगळ्यांना नागरिकांना आवाहन करायचं आहे की आपली जी मागणी हा पूर्णपणे रास्त आहे आणि आपल्या मागणीबरोबरच आम्ही सगळे लोक आहोत, सरकार आहे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न जे आहे हे करणार आणि ती शिक्षा मिळाल्याशिवाय सरकार जे आहे हे स्वस्थ बसणार नाही। मला सगळ्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की आपली जी मागणी आहे त्याच्या मागणीबरोबर पूर्णपणे सहमत सरकार आहे। पण आता या आंदोलनाचं लोण इतर भागात पसरू नये यासाठी काय काळजी घेतली जाईल किंवा काय आवाहन तुम्ही कराल? हॅलो, आंदोलनाचं लोण श्रीकांतजी इतर ठिकाणी पसरू नये आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि आंदोलकांना आश्वस्त करण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? बघा, मला वाटतं आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्याच्यावरती कारवाई ही सरकारने ऑलरेडी सुरू केली आहे। हलगर्जीपणा जर कोणी केला असेल, त्याच्यामध्ये पोलिसांनी केला असेल तर त्यांना सस्पेंड देखील केलेलं आहे। शाळा प्रशासन आहे त्याच्यावरती कारवाई, ते प्रिन्सिपलला सस्पेंड केलेलं आहे। त्याचबरोबर अजून काय त्याच्यामध्ये शाळा प्रशासनाची चुकी असेल तर त्यांना देखील पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्यांना पूर्णपणे त्या शाळा प्रशासनावरती देखील कारवाई ही कठोरात कठोर कारवाई होईल, जेणेकरून कोणाची हिंमत पुढे अशा सगळ्या गोष्टी करण्याच्या होणार नाही, एवढं आश्वासन मी जे आहे लोकांना देऊ शकतो। ठीक, आणि आवाहन काय कराल तिथल्या स्थानिकांना? मला वाटतं आता सरकारने आपल्या मागण्या ऐकलेल्या आहेत, सरकार आपल्या बरोबर आहे। आपण थोडंसं शांततेमध्ये आपण घ्यावं, जेणेकरून बाकीही जसं लोकल गेले 10 तास खोळंबली आहे ती लोकल सेवा सुरू झाल्यानं, कारण की लोकांना शाळेतून परत येणं, लोकांना ऑफिसवरून परत येणं, काही एमर्जन्सी हॉस्पिटल जाणं, या सगळ्या गोष्टी देखील, सर्व्हिसेस देखील खोळंबलेल्या आहेत। कारण की जर मुंबईची लाईफलाईन बंद पडली तर पूर्ण मुंबई बंद पडते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येक लाखो लोक जी आहेत, लाखो मुंबईकर, लाखो बदलापूरकर असतील, अंबरनाथकर, कल्याणकर, हे सगळे रेल्वेने प्रवास करत असतात। तर रेल्वेला वेठीस आपण किती वेळ धरायचा हा देखील विचार प्रत्येकाने करायला हवा। आपण आंदोलन करावं, आंदोलनाला कोणाचाही तिथे रोख नाहीये, आपल्या बरोबर सरकार आहे आणि आपली जी मागणी आहे तीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि नराधमाला जी आहे शिक्षा कठोरात कठोर होईल एवढाच आपण विश्वास ठेवा। धन्यवाद श्रीकांतजी, तुम्ही झी 24 तासशी बोलल्याबद्दल।